हॅलो एव्हरीवन. तर आज आपण छोलेची सब्जी बनवणार आहोत. तर मग त्याचे छोले मी भिजत घातलेले होते. आता त्याची एक कुकरमध्ये चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पाणी ॲड केलं आहे, त्यानंतर मीठ ॲड केलं आहे थोडंसं, आणि याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. त्यानंतर मी ग्रेव्हीसाठी कांदा घेतला आहे, टमॅटो घेतलं आहे, अद्रक घेतली आहे, थोडं लसूण आणि एक हिरवी मिरची देखील मी घालणार आहे त्यांनी. त्यानंतर मग आता थोडे तीळ घालायचे आहेत. तर मी तीळ आणि काजू दोन्ही पण घालते, पण जनरली माझं जास्त तीळ करते मी यूज ग्रेव्हीसाठी. आणि हे बघा, अशी प्रकारे मी त्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये. तर त्याला तळायला घातलं आहे. त्यासोबत मी कोथिंबीर पहिले टाकते तेलामध्ये आणि मग ग्रेव्ही. आता तिला चांगलं तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली ग्रेव्ही तळून झाली आहे. त्यानंतर बेसिक मसाले मी ॲड केले, जसं की मिरची पावडर आहे, त्यानंतर थोडी हळद घालूया, आणि घरचा मसाला आहे जो की माझी मम्मी मला दरवर्षी देते. तर तो मसाला मी घातला आहे. हे बघा, हा तो मसाला. तर तो घातला आहे मी थोडासा. मी दह्यामध्ये थोडं धना पावडर आणि जिरा पावडर मिक्स करून ठेवली होती, ती घातली आहे. त्यानंतर हे बघा, ग्रेव्ही अशी मिक्स करून घेतली आहे. आता हिला थोड्या वेळ तळून द्यायचं आहे, तेल सुटूस तर. तळून झाली आहे बघा. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत आपले छोले, जे की शिजून आपण घेतले होते. ते चांगले मिक्स करून थोडं मी त्यातला शिजून घेतलं आहे मसाल्यामध्ये देखील. आणि आता आपण पाणी घालणार आहोत. आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं आहे. आणि हे बघा, आपली छोल्याची भाजी